प्रेमाने सगळं जिंकता येतं. हा कॉन्फिडन्स आहे ना तुझा, मला खूप आवडतो. आणि मला तू आवडतो. हो चला आता आपण काय प्रॉब्लेम आहे? जरा हे बेडशीट घालूया. या घातलीये मी. चला. हे काय ग? अरे एक मिनिट, ही माझी कविता आहे. दिव्यासाठी केली होती मी. एक मिनिट, ही इकडे तू. अरे एकदा वस्तीत बसले होते मी, तेव्हा अचानक हा कागद उडून आला. मला नव्हतं माहिती. म्हणजे जेव्हा तू लग्नात दिव्याला कविता ऐकून दाखवली ना, तेव्हा कळलं की ही कविता तू तिच्यासाठी केली आहे. काय कोइन्सिडन्स आहे. म्हणजे मी ही कविता तिला वाचून दाखवत होतो आणि हातातून कागद उडाला, तो तुझ्याकडे आला. क्या बात आहे. छान आहे. पण काय छान आहे. वाचलीस तरी का तू? सतत काय रे डाऊट घेतो? डाऊट नाही घेते काय. तू वाचली नसशील तर सांग ना की मी नाही वाचली. मनात रुंजी तुझ्या रूपाची, मोहावणारा भास तुझा. अरे बाप रे बाप रे. हा. मनात रुंजी तुझ्या रूपाची, मोहावणारा भास तुझा. अच्छा. तुझे रूप पाहताच लागला सखे छंद तुझा. तुझे बोलणे, तुझे हसणे, चाफ्याचे जणू अलगद फुलणे. गंधाळला आसमंत सारा भासे, आता मज तुझे असणे. तुझ्या सावली संगे गप्पा, अवतरता तू निशब्द मी. साथ तुझी या आयुष्याला, तू सुखाची आणि चिंब मी. वा वा वा, क्या बात आहे. पाठ आहे तुला कविता. कशी वाटली? काय कविता? छान आहे, मस्तच आहे. हो. एक मिनिट, मीच केली कविता, मस्तच असणार. म्हणजे काय. हो ना. मग आता तो डाऊट गेला. डाऊट गेला. बस आपण आता चादर घालूया. तुला कळलं ना मला पाठ आहे. हो मी तुला पाठ वाचली. आहे. हो चादर घालू. जमतं ना मला. जमतं तुला. जमतंय ना. चादर घालूया. शिवा शिवा ऐक ना, आता फालतूपणा करू नकोस. शिवा 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 का आलीये ती या घरात? का आलीये? त्यामुळे भाऊनी माझ्या थोबाडीत मारली. शांत हो. कशी शांत हो सुहास? कशी शांत हो? आणि तू मध्ये पडू नकोस. आधीच माझं डोकं फिरलंय. ती शिवट डोक्यात गेलीये माझ्या. आणि त्या मुलीला मी सोडणार नाहीये. अगं पण अशी आदळपट करून फेकाफेक करून होणार आहे काय? अरे राग शांत होणार आहे माझा. राग शांत होणार आहे. पण त्यांनी नुकसान कोणाचं होणार? आपलंच. त्रास कुणाला होणार? आपल्यालाच. तुझा राग कुणावर आहे? शिवावर. मग शिवाला त्रास होईल असं काहीतरी कर ना. बरोबर बोलतोस. बरोबर बोलतोस. आता तिची या घरातली ही शेवटची रात्र. मग इथून ती वस्तीत जाऊ देत, नाहीतर दवाखान्यात. पण ह्या घरात नाही. तू नक्की काय करणार आहेस? आता ही कीर्ती बोलून नाही दाखवणार, करून दाखवेल. किटू डार्लिंग, पण जे करशील ते जरा सांभाळू ना. आता जे व्हायचंय ना ते होऊ देत. पण त्या मुलीला मी सोडणार नाहीये. त्या शिवाचा या घरातला पत्ता कट, कायमचा. वा 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 वा. दिव्या, हे दिव्याचं लूट. अगं किती वेळची झोपलीये? चल उठ उठ. चंदन झोपू दे मला, मी खूप थकली. अगं असं थकून कसं चालेल? आणि असं झोपूनही चालणार नाही. तुला माहितीये ना ते आजोबा कधी येतात आणि त्यांना सगळं स्वच्छ आणि नीट नेटकं लागतं. त्यामुळे उठ, आवर आणि जरा झाडू मारून घे ग. किती शी 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 शी, किती धूळ झाली या घरात. चल उठ, पटकन उठ, पटकन उठ, पटकन उठ. हे बघ, आपल्याला हे करावं लागणार आहे. आपल्याला आपल्या मोठ्या बंगल्यात जायचंय की नाही, त्यामुळे घे झाडू हातात आणि हो जा सुरू. चल. शाबाश. वा 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 वा. अगं हा उलट आहे. अशी करणार आहे साफसफाई? अशीच करतात.
दाखवतेस मी साफसफाई कशी दिव्या, करते. दिव्या, नको 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 मारू नको दिव्या दिव्या काय करते यार मारू आई, नको म्हणजे काय करून ठेवलंयस तू माझं वट्टोळ करून ठेवलंय चुकाच्या नावाखाली छळ केलायस तू माझं तुला आई, आई, दिव्या. लाज नाही वाटत तुला चंदन ऐक हे बघ हे बघ हे बघ हे बघ आपण हे सगळं आजोबांसाठी करतोय तुला माहिती ना ते कधी येतील इकडे आणि चिडचिड कर येऊ दे त्यांना भीती नाही वाटत त्यांची. तुला आज मी सोडणार नाहीये शांत 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 हे बघ आपण हे का करतोय ते थोडं समजून घे ठीक आहे तुला नाही करायचं ना नाही करायचं ना इकडे 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 शाबास 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 चंदन तुझ्यासाठी मी इतकं सगळं केलं माझं सगळं सोडून आले मी तुझ्यासाठी आणि तुझं म्हणणं आहे की तू मी इथे माझ्या मनासारखं अरे राहू बापरे एक शांत तू ना कर भांडी कर आज म्हणे तर ठेचा कर भाकरी कर शांत 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 हे बघ तुला नाही करायचं ना काही नाही करायचं ना झोप हा मी जातो अगं तू त्यांना तो तू दे तुला पण तोडेन मी किट्टू डार्लिंग, पावडर आणली आहे. अरे माझ्याकडे होती ना कशाला आणायची तुझ्या या कॉमेडीला ना ठेचून काढीन मी. सुहास अगं आपलं काय ठरलेलं ती वाली पावडर. अरे वा आता बघ त्या शिवाचा विषय कसा संपवतो सगळ्यांसमोर माझं नाक कापलं ना तिने आता मी तिची वाट लावणार पण तू कॉन्फिडंट आहेस ना? डाऊट आहे नाही पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला. माझ्या प्लॅनिंगवर डाऊट घेऊ नको सुहास मी एकदा ठरवलं की ठरवलं आता फक्त काहीतरी करून ही पावडर शिवाला द्यायची आणि फक्त मज्जा बघायची पावडर कसली पावडर आणली आहे ताईने आणि शिवाचा काय संबंध आहे या सगळ्यात काहीतरी गडबड नक्कीच आहे. हा तू पण जेवायला हो बसते काय झालं कीर्ती कुठे कीर्ती हा आले 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 ना काय करते हो आले तुला पाहिजे नाही नाही तू घे. अरे हे काय मदत हवी आहे का तुला नाही नाही मी आणते ना काय झालं अरे मी काय केलंय? आई काल चुकलं माझं म्हणजे मला माझी चूक कळली आता मी असंच माफी मागायला आले असते तर तुम्हाला खरं नसतं ना वाटलं तुम्हाला विश्वास बसला नसता माझ्यावर म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसाठी खीर बनवली आहे नाही पण हे काही करायची गरज नव्हती. अहो तिने केलंय ना आता असू दे ना आणि भाऊ तिला तिची चूक कळली आहे तर हो पण अशी चूक पुन्हा होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे ना. हो हो भाऊ कीर्ती खरंच काळजी घेईल म्हणजे ती खूपच तिला वाईट वाटलं आणि ती रडली सुद्धा. हो या सगळ्याचा तिला पश्चाताप झालाय म्हणून मग तिने ठरवलं की सगळ्यांसाठी खीर करूया. अहो इतरांना माफ करताना नेहमी मग आज तिला करून टाका ना प्लीज. शिवा तू सांग ना भाऊंना तुझं ऐकतात ना भाऊ ताईंनी एवढं केलंय तर ठीक आहे दे दे सगळ्यात.
सगळेच खाऊया. दे तू. शिवा, हे तुझ्यासाठी घे. आय एम सॉरी. ठीक आहे. भाऊ, आता ही खीर खाऊन शिवाची जी वाट लागणार आहे ना, त्याने येणार आहे खरी मज्जा. चला सगळेजण आता खीर खाऊया. हो हो चल. हो. वेट गाईज. काय झालं? कीर्तीताई, एवढी छान खीर केलीयस आणि त्यावर गार्निशिंग कोण करणार? म्हणून मी ड्रायफ्रुट्स घेऊन आली आहे. ए अगं गरजच नाहीये. कशाला? अशीच चांगली लागते ना खीर. मी टेस्ट करून बघितली आहे. नाही असं कसं काय? एवढे एफर्ट्स घेऊन तू केलंय तर काहीतरी केलं पाहिजे ना आपण. काय वाटतं? करेक्ट. घाल तू घाल. आपण एक काम करूया, हे सगळ्या वाट्या एकत्र करूया म्हणजे तिला सोपं जाईल ना. कशाला? काही गरज नाही. शिवाची खीर. अगं संपदा राहिलं असतं तरी चाललं असतं. काही गरज नव्हती. सुहास, बोल ना, बोल. हो अरे काय त्यात काय काय अगं ताई, टाकू दे. हा डंबू आहे ना, नाहीतर खूप ड्रायफ्रुट्स खातो म्हणून मी स्वतःहून हे टाकते. थांब जरा. माझं काय ग? ए थांबा. रेडी. घ्या. हे घ्या. हो तुमच्यासाठी. अरे एवढे माझ्यासाठी. आणि हे सुहासजी, हे तुमच्यासाठी. पास करा ना. ह्याच्यात जास्त खीर आहे, तुमच्या बायकोने केलं, तुम्ही हे खा. मला कुठे? ए, sorry. हा तीच घे, जास्त ड्रायफ्रुट्स आहेत. वा वा वा. मस्त आली कीर्ती. छान केलेस. थँक्यू भाऊ. कीर्ती, छान जमतं की तुला. करत जा मध्ये मध्ये. काहीतरी चावतंय. अरे कीर्ती, सुहास, तुम्ही दोघे का नाही खातात? सुरू करा ना. खाते. काय रे सुहास, काय 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 होतंय? काय काय नाही, असं जरा मागे काहीतरी आहे. मग असं का करताय तुम्ही? कुठे काय आपलं असं? तुला ॲलर्जी आहे ना? कसली तरी ॲलर्जी झाली आहे बहुतेक. हो
सुहास काय होतंय? खिरीची ॲलर्जी आहे का तुला? अहो एवढी वर्ष तर खीर खाताय ना, मग आता कसली अलर्जी? आणि खीर पण नीट आहे, म्हणजे असं काही वाटलं नाही. होऊ शकते, कधीतरी होते. मी आलोच. हो तुला खूप त्रास होत असेल ना? मी जाऊन बघते. चल. अरे चंदन, किती काळजी करतोयस? नको टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. काळजी नाही तर काय करू ताई, मला ना काही सुचतच नाहीये. तुला माहितीये का, तो दामू अण्णा कोणाच्या तरी प्रेमात पडलाय, कुठल्या एका म्हातारीच्या. काय तर म्हणे त्याला त्याच्यात त्याची शारदा दिसते. आणि तुला माहितीये, गेले कितीतरी दिवस तो दिव्याशी सुद्धा खूप चांगला वागतोय, त्यामुळे तीही माझं ऐकत नाहीये. काय करू मी? आपण एक काम करायचं का? आपण ना शोधूयात हा नक्की कुठल्या म्हातारीच्या प्रेमात पडलाय आणि त्या म्हातारीला ना गावातून पळून लावूयात. ताई, आयडिया तर तुझी चांगली आहे, पण हे जर त्या दामू अण्णांना कळलं ना, तर तो आपल्याला सोडणार नाही. आपलं सगळं पितळ उघडं पाडेल तो. आपण विचार करून ठरवूयात काय करायचं ते. चालेल? थोडा वेळ नाहीये कावेरी ताई. बरोबर आहे, त्या दामू अण्णाचाही काही भरोसा नाहीये. ते तर आहे, पण जे करायचं ते आपल्यालाच करावं लागेल, आणि तेही लवकर. हो. इतकी चांगली आहे माझी दिव्या. अरे काय झालं? काही नाही. बस बस. हा बस ना. हळू. अरे जरा हळू ओरड. अगं त्या हळू ओरड, काय तर त्रास होतोय, आग आगवते, तर तुला काय ना मग कुठली वाटी उचलतोयस हे लक्ष देऊन उचलता नाहीयेत? वाट एवढ्या जोरात फिरत होते ना की कळत नव्हतं नेमकी कुठली वाट. हे सगळं त्या संपदामुळे होते. काय गरज होती गार्निशिंग करायची? पण किटू आली मला एक कळत नाहीये, आणि आपण इतक्या वेळा जे काही करतो ना ते प्रत्येक वेळी आपल्यावरतीच का उलटतंय. तू हळू बोल जरा, कुणीतरी ऐकेल बाहेरून. ऐकू दे, आग होते इकडे मला. आणि ते सारखं सारखं खाजवू नकोस, मला खूप घाण वाटते. घाण काय वाटते? माझ्या वाटते ती थोडी जरी खीर तू खाल्ली असतीस ना तर आता माझ्या बरोबर बसली असतीस खाजवत. हे घे आणि स्वतःच्याच हाताने लाव. शी. अरे आता इथे कसं लावू मी? अरे. प्लीज. खाज येते खूप. तुला काय करायचंय? मी हा काढा द्यायला आले त्यांना. त्यांची अवस्था बघा ना कशी झाली आहे, है ना? या काढ्याने ना तुम्हाला आराम मिळेल. हा घ्या. नक्की नक्की बरं वाटेल. सगळेच तुझ्यासारखे नसतात अगं. काय म्हणायचंय तुला? नाही, मला एवढंच म्हणायचंय की खीर छान झाली होती, पण सुहास भाऊ तुम्ही ना ती पावडर टाकली नसती ना तर तुम्हालाही छान मजा घेऊन ती खाता आली असती. बस. फार चुकीच्या मुलीशी पंगा घेतलाय हा तुम्ही. खरंच सांग. नाही, तुमचा प्लॅन खूप चांगला होता, मस्त होता. तुम्ही खीर केलीत खरी, पण ना प्लॅन गंडला तुमचा. बघ अगं, सुहास भाऊंना किती त्रास होतोय बघ. शिवाची खीर आणि हे सुहासजी हे तुमच्यासाठी पाच करा ना. ह्याच्यात जास्त खीर आहे, तुमच्या बायकोने केलं, तुम्ही हे खा. म्हणजे तू शिवाशी पंगा तर होईल दंगा. मारीन ना तुम्हाला. कुठे लागलंय किती लागलंय कळणार नाही, फक्त दुखत राहील. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मला काहीही करा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण आशूला भाऊंना काही झालं ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. खड्डा पण तुम्हीच खणणार आणि त्यात उडी पण तुम्हीच मारणार, अशी हालत करून ठेवी ना. त्यामुळे आराम करा.